वेलकम विद्यार्थी. मी आनंद नारायण वंजारी, समाजशास्त्र विभागातर्फे तुमच्या खूप खूप स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण आजचे टॉपिक आहे संस्था आणि समुदाय. हे आपण आजच्या क्लासमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेऊ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या अंतर्गत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने क्लास घ्यायची आहे. तरी पण संस्था, इन्स्टिट्यूशन कशाला म्हणतो आपण, हे आपण आता पाहणार आहोत. की संस्था हा शब्दाच्या व्यावहारिक अर्थ व समाजशास्त्रीय अर्थ यात फार मोठा भेद आहे. व्यवहारात आपण एखाद्या समितीला किंवा मंडळालाही संस्था म्हणतात. उदाहरण कृषी सेवा मंडळ, पंचायत समिती, ग्राम सुधार संघ, संशोधन संस्था, शिक्षण संस्था इत्यादी. या व्यवहारातील संस्था अथवा मंडळे यांच्यासमोर काही उद्दिष्ट असते व त्या विवक्षित उद्दिष्टपूर्तीसाठी ही मंडळे कार्य करीत असतात. पण समाजशास्त्रात संस्था हा शब्द विवक्षित कार्य करणाऱ्या व्यक्ती समूहाला लावित नाही, तर समूहाच्या कार्यपद्धतीला अथवा यंत्रणेला संस्था असे म्हणतात. उदाहरण, कुटुंब हे समाजशास्त्रीय दृष्टीने एक मंडळ आहे, तर विवाह ही एक संस्था आहे. एक कार्यपद्धती आहे, कारण विवाहामुळे स्त्री पुरुष संबंध निर्माण होतात, तसेच नियमित होतात. मंडळ किंवा समिती मूर्त असते, तर संस्था हा अमूर्त असतात. मंडळाची निर्मिती आपोआपच व हळूहळू होत जात असते. त्याची व्याख्या केली आहे मेघावर पेजनं की संस्था म्हणजे गटाच्या व्यवहाराची प्रस्थापित पद्धत होय. ऑगबन आणि निमकॉफ काय म्हणतात की संस्था म्हणजे मानवी गरजा भागविण्याचे संघटित व प्रस्थापित प्रकार होय. आणि बोगाट्स काय म्हणतात की मानवी गरजा भागविण्यासाठी केलेल्या सुव्यवस्थित वर्तन प्रकारची पद्धती होय. याची वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की पहिला, संस्था म्हणजे विवक्षित उद्देशाने निर्माण झालेला गट किंवा मंडळ नव्हे, तर दुसरा आहे संस्था म्हणजे गटाची कार्यपद्धती किंवा यंत्रणा होय. तिसरा आहे ती कार्यपद्धती असल्यामुळे ती मूर्त नसून अमूर्त असते. चौथा आहे संस्था हा शब्द वर्तन प्रकाराला उद्देशून लावतात. पाचवा आहे संस्थेची कार्यपद्धती प्रस्थापित झालेली असते. सहावा आहे संस्थेद्वारा मानवी गरजा भागविल्या जातात. आता आवश्यक घटक पाहू आपण. पहिला आहे विचार. संस्था ही मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशानं निर्माण होते, म्हणून संस्था निर्माण होण्यासाठी मानवी गरजा कशा भागविल्या जातील यांचा विचार होणे अपरिहार्य आहे. दुसरा आहे उद्देश. गरजा भागविणे हा संस्थेचा प्राथमिक उद्देश असतो. तिसरा आहे क्रिया. संस्थेला उद्दिष्ट असल्यामुळे त्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणती तरी क्रियापद्धती अस्तित्वात येते. उदाहरण, विवाह संस्थेतील विवाह विधी. चौथा आहे क्रियेच्या पद्धती किंवा नियम. संस्थेची निर्मिती उद्दिष्टपूर्तीसाठी होते. हे उद्दिष्ट अथवा गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून ज्या क्रिया केल्या जातात त्यात कोणती तरी पद्धती अथवा नियम असतात. पाचवा आहे समूहाची मान्यता. विचार, उद्देश किंवा पद्धती या घटकांना समूहाची मान्यता मिळवावी लागते. अशी मान्यता मिळाली की त्या नियमांना लोकाचार किंवा लोकरूढीचे स्वरूप प्राप्त होते. सहावा आहे विशिष्ट प्रतीक. प्रत्येक संस्थेला कोणत्या तरी प्रतीकाची गरज असते. अशी प्रतीके निश्चित केली जातात. उदाहरण, विवाह विविध काही विशिष्ट वस्तू प्रतीक म्हणून वापरल्या जातात. काही संकेत पाळले जातात. धर्मसंस्थेही अशी प्रतीके असतात. उदाहरण, पूजा, आरती, प्रसाद, घंटानाद इत्यादी. त्याचे कार्य आपण पाहू. पहिलं कार्य आहे मानवी गरजांची पूर्ती. संस्थेचा जन्म मानवाच्या गरजेपूर्तीसाठी झालेला असतो. त्यामुळे गरजेपूर्ती करणे हे संस्थेचे पहिले व महत्त्वाचे कार्य होय. मात्र या गरजा समाजमान्य पद्धती व योग्य मार्गाने भागविल्या जातात. संघर्षाचा प्रसंग टाळला जातो. गरज भागविण्याच्या उद्देशातून संस्थेच्या
विकास होत जाते. दुसरा आहे भिन्न भिन्न संस्थात सामंजस्य निर्माण करणे. आपल्या गरजापूर्तीचे उद्दिष्ट साध्य करताना त्याच उद्दिष्टाला पूरक व सहाय्यक अशा संस्था कोणत्या व त्यांच्याशी सामंजस्य कसे करावे याचा विचार केला जातो. उदाहरण, विवाह संस्था व कुटुंब या परस्पर संबंधित आहे. त्याचे उद्दिष्ट परस्पर पूरक आहेत. विवाहामुळे दोन भिन्न घराण्याचा संबंध येतो व त्यातून विविध प्रकारच्या संबंधाचे जाळे निर्माण होते. अशा रीतीने विवाह संस्था व कुटुंब या दोघांमध्ये परस्पर सामंजस्य निर्माण होते. कोणत्याही कुटुंबात एकाच व्यक्तीला भिन्न भिन्न नात्यामुळे भिन्न भिन्न भूमिका पार पाडाव्या लागतात. विभिन्न पातळीतून वागावे लागते. उदाहरण, एखादा नवविवाहित तरुण आपले आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, चालक यांच्याशी पातळीवरून वागतो. तिसरा, सामाजिक नियंत्रण. कोणत्याही सामाजिक संस्थेमुळे सामाजिक नियंत्रणाचे कार्य आपोआप घडून येते. कारण संस्थेच्या प्रत्येक घटकाला संस्थेचे नियम पाळावे लागतात, म्हणून समूह नियंत्रण पत्करावे लागते. हे नियंत्रण अदृश्य असले तरी प्रभावी असते. कधीकधी हे नियंत्रण प्रथा, परंपरा, रूढीच्या स्वरूपात असते. संस्थेच्या घटक या नियंत्रणाचा भंग करण्याचे साहस करीत नाही, त्याला काही वागता येत नाही. अशा रीतीने प्रत्येक संस्था व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण घालते. त्यामुळे समाजात सुव्यवस्था व शांतता नांदते. मुख्य म्हणजे अशी नियंत्रणे पाळण्यासाठी शिस्त अंगळमळे संस्थेच्या माध्यमाने पडते. चौथा आहे गरजानुकूल परिस्थिती निर्माण करणे. गरजा भागविण्यासाठी निर्माण झालेल्या संस्था आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विवक्षित कार्यपद्धती अंमलात आणते. सर्व घटक ते कार्यपद्धती अंमलात आणतात, म्हणजे व्यक्तीला आपल्या गरजा भागविण्यासाठी गरजांना अनुकूल असणारी परिस्थिती संस्था उपलब्ध करून देते. सर्व घटक एकच पद्धती अंमलात आणणी असल्यामुळे संघर्ष निर्माण होत नाही. सारांश, गरजानुसार परिस्थिती निर्माण करून संस्था हळूहळू प्रगती करीत जाते. पाचवा आणि शेवटचा आहे संस्कृती परिपालन व संस्कृतीचे वहन. कोणतीही संस्था आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा, मूल्ये, ज्ञान, कला, कौशल कायम ठेवते. म्हणजे परंपरेच्या किंवा संस्कृतीच्या वारसा जतन करते. एवढेच नव्हे तर या संस्कृतीचे भावी पिढीत संक्रमण करते. अशा रीतीने संस्था संस्कृती परिपालन व संस्कृतीचे वहन अशी दोन्ही कार्य करीत असते. त्यामुळे समाजाचे सांस्कृतिक धन व वारसा चिरकाल टिकतो. याचे महत्त्व आपण असं आहे की संस्थेचे ही कार्य लक्षात घेतले म्हणजे तिचे महत्त्व लक्षात येते. संस्था ही समाजाचे भौतिक गरजे भागविते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मानसिक गरजाही भागविते. समाज नियंत्रण करणे, समाजात सामंजस्य निर्माण करणे ही तिची कार्य अतिशय समाजपूरक आहे. याशिवाय सांस्कृतिकदृष्ट्या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ती आपल्या घटकाला संस्कृतीचे पालन करावे वाटते, घटकाची निमित्त वाढविते, त्याचे उत्पन्न वाढविण्याला हातभार लावते आणि भूतकाळापासून चालत आलेल्या संस्कृतीचा वारसा टिकवून ठेवून तो भावी पिढीच्या स्वाधीन करण्याचे फार महत्त्वाचे कार्य करते. एका दृष्टीने हे राष्ट्रीय कार्यच आहे. म्हणून अशा संस्था निर्माण होतात व त्यामुळे समाजाची संस्कृती व राष्ट्राची अस्मिता टिकून राहते. त्यावर संस्था पाहिलेला. आता आपण समुदाय पाहू. समुदायाच्या आता आपण डेफिनेशन पाहू की व्यक्ती जसा समाजाचा सदस्य असतो तसाच तो समुदायाचा सदस्य असतो. समुदाय हा शब्द व्यक्तीकडून अनेकदा वापरण्यात येते. उदाहरण, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय, आदिवासी समुदाय, हिंदू समुदाय, मुस्लिम समुदाय इत्यादी. परंतु समाजशास्त्रात समुदाय ही संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण अर्थात वापरली जाते. समुदाय ही संकल्पना समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना होय. जेव्हा एका विशिष्ट भूप्रदेशावर आम्ही भावबहिणीने संपूर्ण सामाजिक जीवन जगणाऱ्या लोकसमूहाला समुदाय असे म्हणतात. उदाहरण, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय, आदिवासी समुदाय इत्यादी. अर्थात समाजशास्त्रात समुदाय ही संज्ञा जाती, धर्म, भाषावाचक नसून प्रादेशिक समूहवाचक आहे. समुदायाच्या निश्चित अर्थ स्पष्ट करण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी समुदायाच्या केलेल्या व्याख्याच्या आपणास परामर्श घेता येईल. त्याची
व्याख्या अशी आहे की किंग्सली डेव्हिस अशी म्हटलं की समुदाय म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व बाजूला स्पर्श करणारा लहानात लहान असा प्रादेशिक समूह होय. दुसऱ्या बोगाट्स काय म्हणतात की एक समुदाय म्हणजे एका सामाजिक समूह होय की ज्यामध्ये आम्हीची भावना असून एका निश्चित भूक्षेत्रामध्ये निवास करते. तिसरा ऑक्बर्न व निमकॉक एका सीमित क्षेत्रामध्ये सामान्य जीवनाच्या वास्तव करणाऱ्या संपूर्ण संघटनाला समुदाय असे म्हणतात. समुदायाच्या आधारभूत तत्वामध्ये पहिला आहे निश्चित भौगोलिक क्षेत्र. समुदायातील लोक एका निश्चित भौगोलिक क्षेत्रामध्ये निवास करतात. या भौगोलिक स्थानाशी समुदायातील लोकांचे सामाजिक व आर्थिक जीवन बांधले जाते. एका भौगोलिक पर्यावरणामध्ये राहत असणाऱ्या संपूर्ण लोकांचे जीवन एकसारखे बनत असते. त्यांच्यामध्ये सारखेपणा निर्माण करण्यासाठी भौगोलिक प्रदेश एक समुदायाचे प्रमुख आधारभूत तत्व होय. समुदायाच्या सदस्यासाठी समुदायाचे एका स्थानावर राहणे अत्यंत आवश्यक आहे. पहिलं तत्व झालं. दुसरं आहे समुदाय भावना. समुदायाची दुसरी विशेषता म्हणजे समुदाय सदस्यामध्ये एकमेकाप्रती एकीची भावना असते. एकाच भौगोलिक क्षेत्रामध्ये राहत असल्यामुळे समुदायातील लोकांचे जीवन एकसारखे असते. एका व्यक्तीचे सुखदुःख सर्व लोकांचे सुखदुःख बनते. एकाच सामाजिक आर्थिक जीवनामुळे लोक एकमेकांशी आम्हीच्या भावनेने बांधले जातात. समुदायाच्या सदस्य या दुसऱ्या सदस्याच्या गरजेशी परिचित होत असल्यामुळे एकमेकाला सहकार्य करून आपली गरज पूर्ण करतो. प्रत्येक सदस्यामध्ये जीवनाची विभिन्न असून देखील आम्ही याच समुदायाचे सदस्य आहोत या भावनेने एकमेकाप्रती आपुलकीची भावना निर्माण होऊन सामाजिक जीवन आनंदपूर्ण बनत असते. सामुदायिक भावनामुळे परंपरा, सण, उत्सव इत्यादी प्रसंगी व्यक्ती समुदायातील लोकांशी आपले सुखदुःख आनंद बरोबरीनं भाग घेऊन त्यांचा आनंद घेत असतो. तिसरा महत्त्व म्हणजे सर्वसामान्य जीवन. समुदायातील व्यक्तीचे जीवन सामान्यतः समान असते. एकाच भौगोलिक क्षेत्रात राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची कृत्रिमता दिसून येत नाही. समुदायातील लोकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन सर्वसामान्य असते. उदाहरण, खेड्यातील लोकांचे जीवन सर्वांचे सारखेच असतात. त्यात कसल्याही प्रकारच्या कृत्रिमपणा दिसून येत नाही. त्याची चालरीती, जीवनपद्धती, वेशभूषा, बोलचाल एकसारखी असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकसारखी समानता दिसून येते. चौथा आहे विशिष्ट नाव. प्रत्येक समुदायाला एक विशिष्ट नाव असते. त्या विशिष्ट नावाचे तो समुदाय ओळखला जातो. त्या भौगोलिक क्षेत्रात निवास करीत असल्यामुळे त्या समुदायाला विशिष्ट अशा नावाने ओळखले जाते. उदाहरण, गावामध्ये वसलेल्या समुदायाला ग्रामीण समुदाय असे म्हटले तर शहरी भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या समुदायाला शहरी समुदाय असे म्हटले जाते. तसेच जंगलात वास्तव्य करणाऱ्या समुदायाला आदिवासी समुदाय म्हटले जाते. आदिवासी समुदायाला सुद्धा त्या भौगोलिक क्षेत्रात राहत असल्यामुळे त्यांना विशिष्ट असे नावाने ओळखले जाते. उदाहरण, मेळघाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी समुदायाला कोरकू या नावाने ओळखले जाते. तर बस्तर या भागात राहणाऱ्या आदिवासी माडिया गोंड या नावाने ओळखले जाते. तसेच भारतातील लोक बोलताना मी पंजाबी, महाराष्ट्रीयन, तमिळ इत्यादी नावाने ओळख देत असते. पाचवा स्थायित्व. समुदाय या ज्या नावाने तात्पुरता नसतो. समुदाय एका विशिष्ट भूप्रदेशावर निरंतरपणे जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा स्थायी समूह असतो. म्हणून समुदाय हे दीर्घकाळपर्यंत स्थिर राहतात. त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असते, परंतु ते नाहीसे होत नाही. कोणता देवी प्रकोपच समुदायाला नाहीसा करू शकतो. दिल्ली, आग्रा, मुंबई इत्यादी शहरी समुदाय आजही स्थायीपणे जीवन जगत आहेत. आणि शेवटचे आहे आत्मनिर्भरता. समुदायातील लोकांचे जीवन आत्मनिर्भर असते. आजच्या औद्योगिक युगात आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याकरिता प्रत्येक समुदायाला इतर समुदायावर अवलंबून राहावे लागते. म्हणून मुंबईसारखे विशाल समुदायाला इतर समुदायावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पूर्ण बाबतीत स्वयंपूर्णता मिळविणे शक्य नाही. परंतु आजही डोंगरातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी अनेक लोक आपल्या गरजा समुदायातच पूर्ण करतात. तथापि बऱ्याच प्रमाणात आजही काही आदिवासी जमात स्वयंपूर्ण जीवन जगतात. त्यांच्या संपूर्ण गरजा समुदायातच पूर्ण होतात. तथापि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक समुदाय व आत्मनिर्भरच असतो. समुदाय आणि समिती यांच्यामध्ये फरक आपण पाहून 2-4 पॉईंट आहेत.
की पहिला आहे समुदाय हे मानवी प्रयत्नाशिवाय निर्माण होतात, तर समिती त्या मानवाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नाने निर्माण होतात. दुसरा, समुदायाचे सदस्य जन्माने प्राप्त होऊनच ते अनिवार्य असते, तर समितीचे सदस्य ऐच्छिक असते. तिसरा आहे समुदायात सामाजिक जीवनाच्या सर्वोच्च पैलूचा समावेश असतो, तर समिती एक विशिष्ट हेतूसाठी काही व्यक्तींनी स्थापन केले असते. अर्थात समितीत जीवनाच्या एकाच भागाचा समावेश होतो. उदाहरण महाविद्यालय, क्रीडा मंडळे, इस्पितळे इत्यादी. चौथा, समुदाय हे स्थिर व निरंतर असतात. हे संपुष्टात येत नाही, तर समिती हे अस्थिर असते. इच्छित उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर समिती रद्द होते. ती काही काळासाठीच अस्तित्वात असते. पाचव्या, समुदायासाठी निश्चित भूप्रदेशासाठी गरज असते. समिती स्थापन करण्यास भूप्रदेशाची गरज असते. सहावा, शेवटच्या समुदायात ऐक्याची भावना आवश्यक असते. समितीतील सदस्यांच्या समिती सहभागी होण्याचा हेतू वेगवेगळा असू शकल्याने समुदायाप्रमाणे ऐक्याची भावना समितीत नसते. वरील चर्चेवरून समुदाय समिती फरक स्पष्ट होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपला संस्था झाला आहे, समुदाय झालेला आहे. नंतरच्या क्लासमध्ये आपण समुदाय ही पाहून घेऊन आता, कारण उद्यापासून आपले क्लास नाही होणार सुट्ट्या असल्यामुळे. आणि मग हा टॉपिक इथेच आपण संपवतो. समाज ही समाजशास्त्रातील आधारभूत संकल्पना समजली जाते. समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान होय असे म्हटले जाते. समाजशास्त्राच्या दृष्टीने समाज म्हणजे केवळ माणसाचा मेळावा अथवा समूह नव्हे. शेकडो माणसे परस्पराशी कोणतेही व्यवहार न करता एकत्र आल्याने समाज निर्माण होत नाही, तर त्या माणसात क्रियाची देवाणघेवाण असणे आवश्यक असते. म्हणजे यात पारस्परिक संबंध असला पाहिजे. या पारस्परिक संबंधाच्या योग्याला समाज असं म्हणतात. माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे म्हणतात. याचा अर्थ हा की तो एकटा राहू शकत नाही, त्याला इतरांशी संबंध ठेवावे लागते. नव्हे तर ते निर्माण होतात. पशु पक्षीही राहतात. मानवी समुदायावरूनच राहतो. मानवाच्या संततीला आपले पालनपोषण, रक्षण, विश्रांती, शिक्षण इत्यादी विविध गरजेची पूर्ती करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. इतरांचा सहयोग घ्यावा लागतो. दोन भिन्न जीव एकत्र येतात व त्यामुळे त्याच्याशी नातेसंबंधाचे मर्यादित विस्तारत जाते. पिता, पुत्र, भाऊ, बहीण, काका, मामा ही सर्व नाती सामाजिक संबंधाचे जाळे निर्माण करतात. समाजाचे व्याख्या पाहून मेकावरपै काय म्हणतात की समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. मॉरिस गिन्सबर्ग काय म्हणतात की विशिष्ट संबंधाने अगर वर्तन प्रकाराने संघटित झालेल्या व्यक्तीचा समुच्चय होय, जो या संबंधात अगर वेगळ्या वर्तन प्रकारामुळे इतरांपेक्षा वेगळा दिसतो, त्याला समाज म्हणतो. आणि कुले काय म्हणतात की एका समुदायातील संस्था आणि समितीचे जटिल संघटन म्हणजे समाज होय. आणि गिडिंग्स म्हणतात की समाज ही एक संघटना आणि संघ असून संबंधित व्यक्ती ज्या संबंधाने एकत्रित बांधल्या जातात ते औपचारिक संबंधाचा संच होय. हे वैशिष्ट्य आपण पाहून समाजच्या निश्चित भूप्रदेश. समाज एका निश्चित भूभागावर बसलेला समूह आहे. समाजातील लोक एका विशिष्ट भूभागावर वास्तव्य करून आपले जीवन जगत असतात. तर त्याचप्रमाणे परस्पर स्थायी स्वरूपाचे संबंध असून ते संबंध दीर्घकाळ टिकणारे असतात. उदाहरण गाव, वस्ती, शहर, तहसील, जिल्हा इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे परस्पर संबंध हे स्थायी स्वरूपाचे असतात. दुसरा आहे प्रजनन प्रक्रिया. समूहाच्या आत केलेल्या जाणाऱ्या प्रजननाच्या प्रक्रियेद्वारे समाजाचे सातत्य कायम ठेवले जाते व नवनवीन समाज सदस्याला समाजामध्ये समाविष्ट केले जाते. प्रजनन प्राप्ती हे समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. स्त्री पुरुषाच्या लैंगिक संबंधातून निर्माण झालेले संतती समाजाचे सदस्य ठरवून समाज सातत्याला मदत केली जाते. त्यामुळे समाजाचे स्थायित्व कायम ठेवून समाज हा निरंतर गतिमान ठेवला जातो. तिसरा आहे सर्वव्यापी संस्कृती. प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते. व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शक्ती संस्कृतीमध्ये असते. संस्कृती हे मानवाला आदर्श म्हणून समाजाला वर्तन क्रियाचे धडे देऊन समाजाचे संतुलन कायम ठेवते. व्यक्तीच्या जीवन जगण्याची पद्धती ही त्या संस्कृतीशी निगडीत असते. अशी समाजाची संस्कृती असेल तशी
त्या समाजाची जीवन जगण्याची पद्धती असते. उदाहरण वेशभूषा, चालरीती, धर्म, राहणीमान इत्यादी संस्कृतीशी निगडीत असतात. उदाहरण भारतीय समाजाची संस्कृती ही अमेरिकन समाजापेक्षा वेगळी असून ती आदर्शात्मक आहे. चौथा आहे स्वनिर्भरता. समाजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे समाजाचे स्वनिर्भरपणे जगणे होय. प्रत्येक समाज हा स्वतः आत्मनिर्भरपणे जीवन जगत असतो. उदाहरण आदिवासी समाज हा पूर्णपणे स्वतःवर निर्भर असून स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण करतो. परंतु आजकाल ग्रामीण व नागरी समाज हा पूर्णपणे आत्मनिर्भर न राहता त्यांच्यामध्ये परस्पर अवलंबन वाढलेले दिसून येते. परंतु समाज सदस्यांच्या जास्तीत जास्त गरजा ह्या समाजातच पूर्ण होत असल्यामुळे इतर समाजावर अवलंबून राहण्याचे प्रमाण फारच कमी आहे. उदाहरण कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, धर्मसंस्था, राजकीय संस्था, अर्थसंस्था इत्यादीद्वारे व्यक्तीच्या गरजा समाजात पूर्ण केल्या जातात. पाचवा आणि शेवटचा आहे समाजच्या परस्पर सहकार्याची भावना. समाज सदस्याला आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी इतर व्यक्तीची मदत घ्यावी लागते. दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय व्यक्ती आपली गरज पूर्ण करू शकत नाही. म्हणून परस्पर सहकार्य व्यक्ती आपल्या गरजांची पूर्ती करतो व समाजाचे सातत्य नियमित सुरू ठेवतो. उदाहरण कुटुंब संस्थांपेक्षा कुटुंबाच्या निर्मितीसाठी स्थापन करत असतो. म्हणून सहकार्य हे समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. वरील प्रकारे समाजाचे वैशिष्ट्य असून प्रत्येक समाजाला एक वैशिष्ट्य दिसून येतात. हे आपले 3 टॉपिक विद्यार्थी मित्रांनो झालेले आहेत. पहिला आहे संस्था, समुदाय, समाज हे झालेलं आहे. नंतरचं आपण पाहू मानवी समाज विकास, पूर्व आधुनिक समाज, प्री मॉडर्न सोसायटी हा नंतरच्या आपण क्लासमध्ये किंवा दिवाळीनंतर जेव्हा पण आपले क्लास सुरू होईल तेव्हा ऑनलाईन पद्धतीने आपण घेऊन. थँक्यू. हॅव अ नाईस डे आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो.